नमस्कार. आपण आज 53वा श्लोक घेणार आहोत. त्याच्या अगोदर मागच्या श्लोकामध्ये शंकराचार्यांच्या बाबतीमध्ये मी आद्य हा शब्द वापरला नाही. आद्य शंकराचार्य असं म्हणायला पाहिजे, तर त्याबद्दल मी तुमची सर्वांची क्षमा मागते. आणि आपण आज 53वा श्लोक घेऊयात. सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्ये वाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला मनाला उपदेश करीत असताना समर्थ सांगतायत की मनाला अशी शिकवण द्या की नेहमी नेहमी ते गोड बोलण्यावरती समर्थ जोर देत आहेत. गोड बोलणं समर्थांचा विलक्षण भर आहे त्याच्यावरती. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे का, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. आणि म्हणून पेरले तेच उगवते, बोलण्यासारखेच उत्तर येते. बघा किती छान असं वाटतं. म्हणून ते म्हणतात की खरे बोलता सुख वाटते, हे तो प्रत्ययास येते. तरी मग कर्कश का बोलावे, ते काय निमित्त. म्हणजे समर्थ सांगतात की गोड बोलायचं आहे, पण त्याच्याबरोबर काय करायचंय, सत्य पण बोलायचं आहे. किती अवघड आहे बघा. गोड बोलायचे आणि सत्य पण ही तारेवरची कसरत आहे. खरोखर तारेवरची कसरत आहे. गोड बोलता येईल लोकांना, पण ते सत्य असलं पाहिजे. हे गोड बोलणारे खूप आहेत जगामध्ये, पण सत्य बोलणारे आहेत का. व्यवहारात हे खूप कठीण आहे. प्रापंचिक लोक खोटी स्तुतीची त्यांना सवय झालेली असते. प्रापंचिक लोकांना खरे बोलण्याने संबंध तुटतील म्हणून ते काय करतात, तोंड देखरेपणा करतात. आणि त्यांना करावाच लागतो, कारण संबंध तुटून जातील म्हणून. म्हणून पण सत्पुरुष काय करतात, लौकिक आणि व्यवहारात ते पडतच नाहीत जास्त. आणि म्हणून त्यापेक्षा ते आपले मौन धारण करतात. हे सगळ्यात उत्कृष्ट मार्ग आहे मौन धारण करण्याचा. आणि म्हणून ते लोकसंग्रह करतात, पण ते काळजीपूर्वक करतात. लोकांमध्ये राहतात पण काळजीपूर्वक राहतात. साधेपणाने राहतात. साधक त्याच्यामध्ये कधी गुंतत नाही जास्त. आणि म्हणून ही साधकाची लक्षणं आहेत की त्यांनी वाणीतनं काय काय आपल्या कसं कसं गेलं पाहिजे. ज्या वेळेला द्वैत्यबुद्धी नाहीशी झाली तर त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आणि तो मनाने मग सरळ असतो. अपप्रभाव त्याच्यामध्ये नसतो. सर्वांशी तो प्रेमाने वागतो. आणि म्हणून जसे आईपासून मूल काही लपवून ठेवत नाही, तसंच तो लोकांशी मनातील सगळ्या गोष्टी निसंकोचाने बोलतो. नंतर त्याला गुप्त असं काहीच नसतं, नाही का. असा हा सदा सर्व काळ प्रेमळ असतो आणि परोपकारी असून सर्वांना हवा असा वाटतो. असा हा साधक नेहमी सत्याचाच वापर करतो. म्हणून समर्थ म्हणतात, सत्य परता नाही धर्म, सत्य तेची परब्रह्म. सत्यापाशी पुरुषोत्तम सर्व काळी तिष्ठत. सत्याजवळ सतत पुरुषोत्तम असतो. सत्याचे हे शाश्वत असले तरी जगाचा आदी अंत तोच आहे. आणि म्हणून भगवंताचे स्वरूप सत्यमेव जयते असं आहे. किती सुंदर समजून सांगतायत. म्हणून परमार्थ साधकाने आचरण सत्याला धरूनच करावे, मिथ्या नकोच. सत्य मधुर आणि सत्य हे मधुर बोलावे. सत्य आहे पण ते मधुर समजून सांगावे. जगाशी नम्र होऊन सत्य समजून सांगावे. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगते, पांडुरंग आठवले शास्त्री एक इतके मोठे तत्वचिंतक आहेत की त्यांनी गीता हा ग्रंथ, गीतेतली तत्व, आणि ते स्वतः फिलॉसॉफर असून सुद्धा, तत्वचिंतक असून सुद्धा खेड्यामध्ये जाऊन जगातल्या सर्व लोकांना, कोळी लोकांना, इतर लोकांना गीता ही स्पष्टपणे शिकवली, सांगितली. तत्वज्ञान त्यातलं खोलून सांगितलं. कारण त्यांनी इथं त्रिवार शब्द वापरलाय बघा. न बोले कदा मिथ्ये वाचा त्रिवाचा. निश्चय होता एक. त्रिवारचा अर्थ काय आहे, निश्चय करून त्यांनी सांगितलं. संपूर्ण लोकांमध्ये गीता समजावून सांगायची. तत्वनिष्ठ, तत्व आणखीन भक्ती आणि कृती या तिन्हींच्या आधारावर त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे. तेव्हा त्रिवार निश्चय केला होता त्यांनी की आपण हे जगामध्ये सांगायचं सर्वांना. आणि ते निश्चयाने सांगत आलेले आहेत. हे
अतिशय सुंदर उदाहरण आहे. जसं राजा हरिश्चंद्र नेहमी सत्याचं स्वप्नातील सत्य त्यांनी साकार केलं, ते पण एक पूर्ण त्यांनी केलं. म्हणून असे जे आहेत ते असे सच्चिदानंद जे आहेत, असे जे आहेत ते साधक किंवा ते तत्वचिंतक हे रामाचे दास नाहीत का, असा प्रश्न येतो. म्हणून हे रामाचे दास आहेत हे ओळखण्यासाठी आपल्या जवळ अभ्यास पाहिजे, आपणही चिंतन मनन आपलं वाढवलं पाहिजे आहे. आणि म्हणून ग्रंथांचा जर अभ्यास केला आपण तर आपल्या लक्षात येईल की एकच हरी कसा आहे, मिथ्या का बोलू नये, सत्य का बोलावे, प्रयत्न करावा सत्य बोलण्याचा, गोड मधुर बोलावे. आणि म्हणून साधक बनायचं असेल तर खूप गोष्टी आपल्याला समर्थांनी सांगितलेल्या आहेत, त्या आचरणात आणण्याचा थोडा थोडा प्रयत्न करूयात. म्हणून प्रत्येक वेळा समर्थ सांगतात तुम्ही चिंतन करा, मनन श्रवण करा, चिंतन करा, मनन करा आणि मग नंतर हळूहळू आचरणात येईल. बहुनाम जन्म नाममते, त्याला किती जन्म लागले तरी चालतील, पण एकदा तुम्हाला हा पिंड तयार झाला की पुन्हा पुन्हा तुमची साधना पुढे चालू राहील. आणि म्हणून समर्थ आपल्याला खूप मनाला आळवून सांगता आहेत, ते आपण तसं करण्याचा प्रयत्न करूयात आणि चिंतन मनन आपलं वाढवूयात. एवढं बोलून मी पुष्प हे भगवंतापुढे अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार.